हॅलो स्टुडंट्स. आज आपण स्टडी करतोय चॅप्टर केमिकल कायनेटिक्स आणि या चॅप्टरमधले मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो जो एक्झामसाठी महत्त्वाचे असतील. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स प्रोसीड फॉर द टॉपिक. बघा, या चॅप्टरमधला आधी बेसिकली आपण ओव्हरऑल समजून की केमिकल कायनेटिक्स एक्झॅक्टली काय असतं. आज हे तसं खूप डिटेलमध्ये घेण्याची गरज नाही आहे, बट कायनेसिसचा जो मिनिंग असतो ना, कायनेसिस मीन्स मुवमेंट, असो नो. आणि या मुवमेंट या वर्डचा विचार करून आपण केमिकल कायनेटिक्स या वर्डचा मिनिंग एक्झॅक्टली समजून घेऊ. ठीक आहे. इट्स अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ रिॲक्शन रेट अँड देअर मेकॅनिझम. आता ओव्हरऑल कायनेटिक्सचा मिनिंग आपण काय घेतो की समथिंग इज इन मोशन, असो नो, की काहीतरी मुवमेंट होते, काहीतरी हालचाल होते. हालचाल इन द सेन्स आपण तिथे फक्त स्पीडचा विचार करूया. ओके, सो अशा जी ब्रांच असेल ज्या ब्रांचमध्ये केमिकल रिॲक्शनच्या आपण रेटचा विचार करतोय, त्याच्या स्पीडचा आपण विचार करतोय आणि त्या केमिकल रिॲक्शनच्या मेकॅनिझमचा पण विचार करतो, अशा ब्रांचला आपण कन्सिडर करतो ॲज अ केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट असणार आहे तो समजलं पाहिजे की व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय रेट ऑफ रिॲक्शन. ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे सिम्पल हे काय असणार, इट्स अ स्पीड ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, इट्स अ स्पीड ऑफ रिॲक्शन ऑर यू कॅन से व्हेलोसिटी ऑफ रिॲक्शन. सो हाऊ दिस रेट कॅन बी डिटरमाइंड. बघा, कुठल्या पण केमिकल रिॲक्शनचा रेट फाइंड आउट करायचा असेल तर बेसिकली काय टर्म्स माहिती असायला पाहिजेत. 1 मिनिट. फाईन. जस्ट कन्सिडर करा की एखादा रिॲक्टंट आहे आणि त्या रिॲक्टंटचं कन्व्हर्जन काहीतरी डिझायर प्रॉडक्टमध्ये होते. ओके, रिॲक्टंटचं प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्जन होत असताना ऑब्व्हियसली रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे जे चेंज होणार आहे, प्रॉडक्टचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन आहे जे जे ऑब्व्हियसली फॉर्म पण होतं आहे आणि चेंज पण होतं आहे. बट हे होण्यासाठी काहीतरी काय लागतं, आपल्याला वेळ लागतो आहे. मग रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आणि आफ्टर दॅट रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आणि टाईम यांचं कनेक्शन आपल्याला करणं गरजेचं आहे. मग इथे आपण रेट एक्झॅक्टली काय डिफाईन करतो बघा. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन फाइंड आउट करायचं असेल तर आपण रेशो घेतो. रेशो कोणाचा घेतोय, तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाईम टेकन. आता हे कॉन्सन्ट्रेशन चेंज कोणाचं होतं, तर ऑब्व्हियसली रिॲक्टंटचं पण कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं आणि प्रॉडक्टचं देखील कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं आहे. मग हे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम हा जो आपण रेशो फाइंड आउट करतोय, याचा रेशो तुम्हाला त्या रिॲक्शनचा काय मिळवून देतोय, रेट मिळवून देतोय. मग ओव्हरऑल या फॉर्म्युल्याचा विचार जर आपण केला तर आपण रेट ऑफ रिॲक्शनला डिफाईन कसं करू शकतोय. रेट ऑफ रिॲक्शन इज डिफाईन ॲज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी ऑफ द रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट पर युनिट टाईम. देयर इज अ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट पर युनिट टाईम. दिस रेशो इज कॉल्ड ॲज रेट ऑफ रिॲक्शन. आता रेट ऑफ रिॲक्शनच्या बाबतीत आपण बघू की जर आपण फक्त रिॲक्टंटचा विचार केला, आता प्रॉडक्टचा आपण विचार नाही करत आहे, आपण फक्त विचार कोणाचा करतोय, रिॲक्टंट. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये होतंय. तर माझ्या एक क्वेश्चनचा आन्सर द्या. जेव्हा रिॲक्टंट एकमेकांसोबत रिॲक्ट व्हायला सुरुवात झाली तर ऑब्व्हियसली जे काही इनिशियल रिॲक्टंट असेल त्याचे नंबर ऑफ मोल्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. जे काही रिॲक्टंट असेल स्टार्टिंगला त्याचे नंबर ऑफ मोल्स डिक्रीज होत आहे. आता नंबर ऑफ मोल्स डिक्रीज होत आहे म्हणून आपण इथं साईन काय घेतलं पाहिजे, नेहमी निगेटिव्ह साईन घेतलं पाहिजे. सो रिॲक्टंटचा ज्यावेळेस तुम्ही रेट ऑफ रिॲक्शनचा विचार करत असाल तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी डिक्रीज होतं, म्हणून अशा केसमध्ये आपण साईन काय घेतो, इथे निगेटिव्ह साईन घेतो. फाईन. आता रिॲक्शनचा रेट फाइंड आउट करताना जर तुम्ही फक्त रिॲक्टंटचा विचार करत असाल, प्रॉडक्टचा आपण पुढे डिस्कस करू, आधी आपण रिॲक्टंट समजू. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी काय होणार आहे, ऑब्व्हियसली डिक्रीज होणार आहे. सो डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अपॉन टाईम. सो डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशनला आपण मेन्शन करू डेल्टा आर, चेंज इन टाईमला आपण मेन्शन करू डेल्टा टी. फक्त महत्त्वाचं एक लक्षात घ्या की मायनस साईन हे कंपल्सरी देणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशनचा विचार करताय. सो रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू मायनस डेल्टा आर अपॉन डेल्टा टी. आता सपोज आपण विचार करतोय प्रॉडक्टचा. ऑब्व्हियसली प्रॉडक्टचा विचार करताय जेव्हा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत असतं त्या एक्झॅक्टली सेम मोमेंटला प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. सो जेव्हा तुम्ही प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा विचार करता, सो प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे नेहमी इन्क्रीज होणार आहे. सो देर इज अ इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होते म्हणून तुम्ही इथे कंपल्सरी साईन काय घ्यायचं आहे, पॉझिटिव्ह साईन घेणं गरजेचं आहे. बिकॉज देर इज अ इन्क्रीज इन concentration of product. So here is a sign plus. So change in concentration or rate of reaction is given by the formula plus delta P upon delta T. ओके, आता आपण हे थोडंसं ग्राफिकली थोडंसं अंडरस्टँड करू
एक्झॅक्टली कशा वेने ग्राफ आपण रिप्रेझेंट करतो. इथे या ॲक्सेसला आपण शो केलं आहे रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. आता आपण रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचं डिस्कशन करतो. लक्षात घ्या, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन ऑब्व्हियसली काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होताना टाईम काय होतं मात्र इन्क्रीज होतोय. म्हणजे वेळ वाढतोय. जेव्हा टाईम वाढतोय तेव्हा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होत चाललंय, डिक्रीज होत चाललंय. सो दिस इज द करेक्ट ग्राफ फॉर द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. बट आपण जर प्रॉडक्टचा विचार केला, जेव्हा टाईम झिरो असतो तेव्हा प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा झिरो असतो. मग जेव्हा टाईम वाढत चाललाय तर प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा काय होत चाललंय, इन्क्रीज होत चाललंय. सो आपण अशा वेळेने ग्राफ दाखवू शकतो. एका सर्टन लेवलपर्यंत ते प्रॉडक्ट वाढत जाणार आहे, त्याच्यानंतर प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार नाही आहे किंवा प्रॉडक्टचं फॉर्मेशन काय झालं असतं, स्टॉप झालेलं असतं. आणि दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी वाढणार आहे. ॲट द सेम टाईम रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं आहे, कमी कमी होतं आहे. सो हा जो ग्राफ आपण ड्रॉ केला आहे हा फक्त रिॲक्टंटसाठी. दिस ग्राफ इज ओनली फॉर प्रॉडक्ट अँड दिस कॉम्बिनेशन ऑफ बोथ. ओके, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू हे दोघांवरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, चला आता सगळ्यात महत्त्वाचं, एक मार्कासाठी CET पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर रिॲक्शनचा रेट जो आपण फाइंड आउट केला आहे त्याचं आपल्याला युनिट विचारलं जाऊ शकते. ऑब्व्हियसली मला सांगा, रिॲक्शनचा रेट फाइंड आउट करताना तुम्ही काय केलं, कॉन्सन्ट्रेशनचा विचार केला. आयदर हे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं असेल किंवा इन्क्रीज झालं असेल. कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होऊ द्या किंवा इन्क्रीज होऊ द्या, शेवटी कॉन्सन्ट्रेशन आपण एक्सप्रेस करताना कशामध्ये एक्सप्रेस करतो, इट्स अ मोलर कॉन्सन्ट्रेशन. आता हे जे काही मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे, मोलर कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करताना आपण युनिट काय यूज करतो, मोलॅरिटी, ज्याला आपण सिम्बॉल यूज करतो कॅपिटल M. आणि टाईम आहे जो तुम्ही एक्सप्रेस करू शकतात, आयदर तो सेकंडमध्ये एक्सप्रेस करा किंवा तुम्ही तो मिनिटमध्ये एक्सप्रेस करू शकता. ओव्हरऑल जर आपण विचार केला, जर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन जो एक्सप्रेस करायचं आहे तर आपण ते मोलमध्ये एक्सप्रेस करू शकतोय, किंवा मोल पर लिटर असेल किंवा मोल पर DMQ आपण सांगू शकतोय. तर हे युनिट झालं कॉन्सन्ट्रेशनचं. आता टाईमचा आपण विचार केला तर ऑब्व्हियसली तुम्ही सेकंडमध्ये एक्सप्रेस करू शकताय किंवा मिनिटमध्ये एक्सप्रेस करू शकताय. जर या सगळ्यांचा आपण विचार केला तर ओव्हरऑल आपण कुठल्या कुठल्या वेने युनिट एक्सप्रेस करू शकतोय, मोल पर लिटर आहे, याच्यावर नो. सेकंड थिंग, आपण मोल पर लिटर पर सेकंड एक्सप्रेस करू शकतोय, मोल पर लिटर पर मिनिट पण चालणार आहे, मोल पर DMQ पर मिनिट हे पण चालणार आहे. सो या सगळ्यांचं आपण ॲज अ युनिट म्हणून कन्सिडर करू शकतोय. MCQ मध्ये कुठला पण विचारलं जाऊ शकतं. फाईन. नो, युनिट जर आपण विचार केला तर मागचे जे युनिट होते तर यामध्ये सोल्युशन आपण यूज केलं होतं, आणि ऑब्व्हियसली लिक्विड फॉर्ममध्ये आहे, सोल्युशन आहे, तर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करताना आपण मोलॅरिटी हा टर्म यूज केला होता. बट कधी कधी असं होतं की केमिकल रिॲक्शनमध्ये फक्त लिक्विडवालेच कॉम्पोनंट इन्व्हॉल्व्ह होतं असं नाही आहे, तर काही केमिकल रिॲक्शन ह्या गॅसेस स्टेटला सुद्धा असतात. मग ते जर गॅसेस स्टेटला असेल तर आपण ते कॉन्सन्ट्रेशन मोलमध्ये एक्सप्रेस करू शकत नाही आहे. अशा केसमध्ये कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस न करता आपण त्या गॅसला काहीतरी प्रेशर असतं, ज्याला आपण टर्म यूज करतोय पार्शल प्रेशर. मग पार्शल प्रेशर आपण एक्सप्रेस कशामध्ये करतोय, ॲटमॉस्फिअरमध्ये एक्सप्रेस करतोय. सो द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट, सॉरी नॉट रेट कॉन्स्टंट, युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन when there is a involvement of gases reactant, so the unit is atmosphere per second. ओके, चल आता रेट ऑफ रिॲक्शन हे दोन टाईपचे असतात. एक असतं ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि सेकंड असतं इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आपण जर ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनचा विचार केला आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनचा विचार केला तर याच्यामधला एक डिफरन्स तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन अँड इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आपण एक एक डिस्कस करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ की व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. आता शेवटी ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन काढायचं आपल्याला, मग तो ॲव्हरेज असू द्या किंवा इन्स्टंटेनियस. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी डिक्रीज होणार आहे, त्यामुळे हे आपण आधी डिस्कस केलं आहे. सो मायनस साईन का देतोय आपण, कारण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, डिक्रीज होतं आहे. सो दिस इज जनरल डिस्कशन जे आपण ऑलरेडी केलं आहे. बट दोघांमधला डिफरन्स काय ते आपण थोड्यात सांगू. एक पुढच्या 2-3 स्लाइडमध्ये तो डिफरन्स मी तुम्हाला सांगणार एक्झॅक्टली व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन अँड इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. तर निगेटिव्ह साईन हे डेल्टा R अपॉन डेल्टा T हे टर्म आपण मागे पण सांगितलं आहे. लक्षात घ्या, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन यूज करताना आपण डेल्टा यूज करणार आहोत. ओके, आता ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनच्या बाबतीत जर आपण बघितलं तर तुम्हाला प्रॉडक्टचं फाइंड आउट करायचं असेल तर पुन्हा प्रॉडक्टच्या बाबतीत कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे.
सो इंक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम हा आपल्या नेहमीचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. पुन्हा साईन काय देणार आपण पॉझिटिव्ह देणार आहे. पॉझिटिव्ह साईन देण्यामागचं रिझन असं आहे की प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं आहे इन्क्रीज होतं आहे. आता हे आपण डिस्कस केलं ॲव्हरेज रेट रिॲक्शन फॉर रिॲक्टंट ॲज वेल ॲज प्रॉडक्ट. आता आपण त्याचं एक्झाम्पल बघू. समजा हे एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे आणि सांगितलं की राईट द रेट ऑफ रिॲक्शन, राईट द ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. लक्षात घ्या ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आपण कसं लिहिलं पाहिजे. सो इथे मी आन्सर मेन्शन करतोय. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय मेन्शन करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण रिॲक्टंटसाठी डिस्कस करू. रिॲक्टंटचं नेहमी कन्झम्पशन होतं आहे, रिॲक्टंट नेहमी कन्झ्युम होतो आहे, म्हणून इथं साईन करायचं आहे मायनस साईन द्यायचं आहे. सो मायनस डेल्टा PCl5 अपॉन डेल्टा टी. ओके, सो मायनस डेल्टा PCl5 अपॉन डेल्टा टी, यालाच बोलतो आपण चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ PCl5 विथ रिस्पेक्ट टू टाईम. दॅट इज इक्वल टू आता आपण प्रॉडक्टबद्दल डिस्कस करू. प्रॉडक्ट आपल्याला दोन मिळाले, दोघांबद्दल लिहायचं आहे, पण प्रॉडक्टसाठी नेहमी साईन काय असतं पॉझिटिव्ह असतं. सो पॉझिटिव्ह डेल्टा PCl3 अपॉन डेल्टा टी दॅट इज इक्वल टू अगेन देर इज अ सेकंड प्रॉडक्ट क्लोरीन प्रॉडक्ट असल्यामुळे साईन पूर्ण द्यायचं पॉझिटिव्ह प्लस डेल्टा Cl2 अपॉन डेल्टा टी. आता ह्या ज्या टर्म्स आहेत ना, ह्या टर्म्स रीड कशा करायच्या असतात. जर मला या टर्मला रीड करायचं असेल तर मी ते मेन्शन करणार डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ PCl5 विथ रिस्पेक्ट टू टाईम. जर मला या टर्मबद्दल रीड करायचं, ही टर्म कशी रीड केली पाहिजे, इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ PCl5 विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि जर मला याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे तर इथे पुन्हा प्लस साईन आहे, तिथे काय बोललो पाहिजे मी इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोरीन विथ रिस्पेक्ट टू टाईम. फाईन. आता आपण एक एक्झाम्पल असं घेऊ ज्याच्यामध्ये कोइफिशियंट असणार आहे, त्याच्यामध्ये काही ना काही कोइफिशियंट आहेत. ओके, सपोज मी इथे N2O5चा कोइफिशियंट आहे 2, NO2चा कोइफिशियंट आहे 4 आणि ऑक्सिजनला कोइफिशियंट नाही याचा तो 1 असतो नेहमी बाय डिफॉल्ट. मग अशा केसमध्ये तुम्हाला ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन लिहायचं असेल, सो ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू मायनस साईन द्यायचं आहे. आता हा जो कोइफिशियंट आहे ना त्याने आपल्याला डिवाइड करायचं असतं. मायनस 1/2 डेल्टा N2O5 अपॉन डेल्टा टी दॅट इज इक्वल टू आता आपण प्रॉडक्टबद्दल डिस्कशन करतोय. पहिला प्रॉडक्ट आहे NO2 जो 4 टाईम्स आहे, तर त्याला साईन द्यायचं आहे पॉझिटिव्ह 1/4 डेल्टा NO2 अपॉन डेल्टा टी दॅट इज इक्वल टू प्लस ऑक्सिजनला कोइफिशियंट नाही म्हणजे तो 1 असतो, म्हणून ते 1/1 लिहिण्याची गरज नाही, डायरेक्टली लिहायचं आपल्याला डेल्टा O2 अपॉन डेल्टा टी. सो दिस इज द इक्वेशन फॉर ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. आतापर्यंत आपण डिस्कशन केलं ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. आता आपण हे समजून की व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आता इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनचे आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन मेन्शन केले की द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन measured over an infinitesimal time span is called as instantaneous rate. नीट meaning समजून घ्या. The change in concentration which is measured over an infinitesimal time span, it is known as instantaneous rate of reaction. आता instantaneous rate of reaction काढायचा असेल तर लक्षात घ्या आपण instantaneous rate of reactionला फक्त एक छोटासा चेंज करतोय. इन्स्टेड ऑफ तुम्हाला डेल्टा आता यूज काय करायचं आहे डी टर्म यूज करायचं आहे. जसे की फॉर एक्झाम्पल तुम्ही डेल्टा आर अपॉन डेल्टा टी असं मेन्शन केलं असेल तर तुम्हाला आता मेन्शन करायचं आहे d/dt ऑफ आर असं लिहायचं आहे. हा एक महत्त्वाचा चेंज करायचा आहे. आता क्वेश्चन असं की सर डेल्टा आणि डी मधला बेसिक डिफरन्स काय आहे, तर लक्षात घ्या इथे आपण एक मेन्शन केलेला पॉईंट बघा. डेल्टा हा तुम्ही कधी यूज करता जेव्हा तुम्हाला खूप मोठा डिफरन्स एक्सप्लेन करायचा आहे, खूप जास्त चेंज झाला असेल तर आपण काय यूज करतो डेल्टा एक्सप्रेस करतोय. आणि डेल्टा हा लार्जर चेंजसाठी असतो आणि हा नेहमी आपण काय सांगतो ॲव्हरेज रेट रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये सांगतो. बट स्मॉल डी कधी वापरायचा जेव्हा इन्फायनेटेसिमल स्मॉल चेंज असेल. ओके, जो ऑब्व्हियसली कोणासाठी असतो इन्स्टंटेनियस रेटसाठी असतो. जर इन्फायनेटेसिमल स्मॉल चेंज असेल तर तेव्हा तुम्ही कुठलं टर्म यूज करायचं आहे डी टर्म यूज करायचं आहे. आणि या चॅप्टरमध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपण काय यूज करणार आहोत स्मॉल डीज यूज करतोय, म्हणजे आपल्या या चॅप्टरमध्ये इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनबद्दलच थोडं जास्त डिस्कशन करायचं आहे. ओके, 1 मिनिट.
आता सपोज आपल्यासमोर एक रिॲक्शन दिली आहे आणि या केमिकल रिॲक्शनचं मला काय लिहायचं आहे, सपोज इन्स्टंटेनियस रेट रायटिंग करायचं आहे. मग याचा मी इन्स्टंटेनियस रेट कशा वेळेने मेन्शन करणार, सपोज नेहमीप्रमाणे इथे मेन्शन करणार इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन दॅट इज इक्वल टू रिॲक्टंटसाठी नेहमी साईन द्यायचं आहे मायनस, बट आता मी फक्त डेल्टा टर्म यूज न करता मी डी बाय डी टी वापरणार आहे. सो मायनस डी बाय डी टी ऑफ PCl5 दॅट इज इक्वल टू प्लस, आता आपण प्रॉडक्टबद्दल बोलतोय, प्रॉडक्टसाठी नेहमी प्लस साईन द्यायचं आहे, प्लस डी बाय डी टी ऑफ PCl3 दॅट इज इक्वल टू प्लस डी बाय डी टी ऑफ Cl2. अशा वेळेने आपण लिहितो. ओके, सो मायनस साईन नेहमी द्यायचं आहे तुम्हाला रिॲक्टंटसाठी आणि प्लस साईन तुम्हाला द्यायचे नेहमी प्रॉडक्टसाठी. फाईन. इन्स्टेड ऑफ डेल्टा टर्म आपण फक्त यूज काय करतोय, डी टर्म वापरतोय. अजून एखादं एक्झाम्पल आपण डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल या केमिकल रिॲक्शनमध्ये कोइफिशियंट सुद्धा आहे. कोइफिशियंट आल्यावर तेच काम करायचं आपण मागच्या ॲव्हरेज रेटसाठी केलं होतं. बघा या रिॲक्शनचा मी इन्स्टंटेनियस रेट रायटिंग कसा करतोय, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन, instantaneous rate of reaction is equal to minus 1/2. इथला जो कोइफिशियंट असतो ना डिवाइड करायचं असतं, मायनस 1/2 डी बाय डी टी ऑफ N2O5 दॅट इज इक्वल टू प्लस डी बाय डी टी ऑफ NO2. फक्त आपलं एक इथे मिसिंग आहे, आपण तो 4 नाही कन्सिडर केला आहे, सो इथे मेन्शन करायचं प्लस 1/4 दॅट इज इक्वल टू प्लस डी बाय डी टी ऑफ O2, d by dt of O2. Fine. So this is called as instantaneous rate of reaction. Fine. आता पुढे डिस्कशन करायचं आहे, रेट ऑफ रिॲक्शनचाच टॉपिक आपला चालू आहे, फक्त टाईप्स ऑफ रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे. ओके, रिॲक्शन या बेसिकली या चॅप्टरचा आपण विचार केला तर आपल्याला 2 टाईपच्या रिॲक्शनबद्दल नॉलेज असणं गरजेचं आहे. नंबर 1 इलिमेंटरी रिॲक्शन अँड नंबर 2 कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आता एक समजून घे की व्हॉट इज मीन बाय इलिमेंटरी रिॲक्शन. इलिमेंटरी रिॲक्शन बद्दल आपण डिस्कस करू. पुढे स्लाइडमध्ये तेच दिलं तुम्हाला की इलिमेंटरी रिॲक्शन ही कुठली रिॲक्शन असते, जी रिॲक्शन एकाच स्टेपमध्ये कंप्लीट होते. ओके, द रिॲक्शन विच ऑकर्स इन अ सिंगल स्टेप दॅट इज कॉल्ड ॲज इलिमेंटरी रिॲक्शन. बघा ना, काही केमिकल रिॲक्शन एका स्टेपमध्ये कंप्लीट होत नाही, त्याला मल्टिपल स्टेप लागतात, मग त्या रिॲक्शनला आपण इलिमेंटरी रिॲक्शन म्हणू शकत नाही आहे. ओके, द रिॲक्शन विच ऑकर्स इन अ सिंगल स्टेप दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज इलिमेंटरी रिॲक्शन. महत्त्वाचं पॉईंट आहे. जसं की बघा डिकॉम्पोजिशन ऑफ पेरॉक्साईड असेल, पेरॉक्साईडला आपण डिकम्पोज केलं, तुम्हाला H2 मिळतो प्लस ऑक्सिजन मिळतो, ही झाली सिंगल स्टेपमध्ये होणारी रिॲक्शन. तसंच NH4NO2 मॉलिक्यूल जर आपण डिकम्पोज केला तर दर इज अ फॉर्मेशन ऑफ N2 प्लस H2 मॉलिक्यूल, मग ही सुद्धा एका स्टेपमध्ये होणारी रिॲक्शन आहे. म्हणून या सगळ्या रिॲक्शन आपण काय बोलू शकतो, दे आर कॉल्ड ॲज दिस टाईप ऑफ रिॲक्शन आर सेड टू बी इलिमेंटरी रिॲक्शन. तसं कॉम्प्लेक्स रिॲक्शन काय असतं, कॉम्प्लेक्स रिॲक्शन आर दोज रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन मल्टिपल स्टेप. जी रिॲक्शन जी रिॲक्शन एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये होत असते, 2 स्टेपमध्ये होते किंवा 3 स्टेपमध्ये होते, अशा रिॲक्शनला आपण काय बोललो पाहिजे, कॉम्प्लेक्स रिॲक्शन. ओके, सो कॉम्प्लेक्स इन अ केमिकल रिॲक्शन सिक्वेन्स ऑफ इलिमेंटरी रिॲक्शन टेक्स प्लेस. सिक्वेन्स ऑफ इलिमेंटरी रिॲक्शन टेक्स प्लेस याचा अर्थ काय, इलिमेंटरी रिॲक्शन कशी रिॲक्शन असते जी एका स्टेपमध्ये होते, मग अशा एका स्टेपमध्ये होणाऱ्या नंबर ऑफ रिॲक्शनचा जो सिक्वेन्स आहे या सगळ्यांच्या, या तिघांच्या कॉम्बिनेशनला तुम्ही काय बोलू शकतात, कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणू शकता. ओके, किंवा या वर्ड्सपेक्षा अजून बेटर वर्ड तुम्ही यूज करू शकता, द रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन मल्टिपल स्टेप्स. The reaction which takes place in multiple steps, that reaction is called as complex reaction. ओके, आणि ओव्हरऑल आपण 2 रिॲक्शनचा विचार केला, एक होतं इलिमेंटरी रिॲक्शन, दुसरं होतं कॉम्प्लेक्स रिॲक्शन. मग कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या बाबतीत काय असतं बघा, इन अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन द स्लोवेस्ट स्टेप इज नोन ॲज इलिमेंटरी रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये कसं असतं माहिती का, की 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेपमध्ये एखादी रिॲक्शन होते, ज्याला आपण बोलतो कॉम्प्लेक्स रिॲक्शन. मग त्याच्यातले 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेपमधली एक स्टेप ही कन्फर्म काय असते, स्लोवेस्ट स्टेप असते. ओके, मग त्या स्लोवेस्ट स्टेपलाच आपण काय बोललो पाहिजे, इलिमेंटरी रिॲक्शन बोललं पाहिजे. ज्याचं आपण एक्झाम्पल पण डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे काही रिॲक्शन दाखवले. ही जी रिॲक्शन आहे NO प्लस H2 गिव्स N2 प्लस H2. ॲक्च्युली ही रिॲक्शन दिसताना तुम्हाला दिसते की ही रिॲक्शन तर एका स्टेपमध्ये झाली, बट याचं आपण मेकॅनिझम बघितलं व्यवस्थित.
याचा आपण मेकॅनिझम समजून घेतलं. त्याच्यामध्ये दोन स्टेप लागले तुम्हाला, स्टेप 1 आणि स्टेप 2. आता रिॲक्शन काय झाली हे महत्त्वाचं नाही, बट स्टेप 1 कशी होती, स्लो, आणि स्टेप 2 कशी आहे, फास्ट आहे. मग याच्यामधली ह्या दोघं रिॲक्शन जे आहेत, या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला जी रिॲक्शन भेटली त्या रिॲक्शन तुम्ही कॉम्प्लेक्स रिॲक्शनच बोललं पाहिजे. बट या कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये ही जी रिॲक्शन आहे, जिला तुम्ही स्लोवेस्ट बोलताय, त्या स्लोवेस्ट रिॲक्शनलाच आपण बोललं पाहिजे इलिमेंटरी रिॲक्शन, किंवा स्लोवेस्ट. ॲक्च्युली बघायला गेलं तर या दोघे रिॲक्शन इलिमेंटरीच आहे, बट जे स्लोवेस्ट रिॲक्शन असते ना, त्या रिॲक्शनला आपण बोलतो रेट डिटरमायनिंग स्टेप. ओके, इथे आपण मेन्शन केलं आहे RDS. आता ही जी RDS असते ना, ही नीट समजून घ्या एक्झॅक्टली काय असतं. मी तुम्हाला याच्यातलं मेन, कारण हे आपल्याला पुढे यूज करायचं आहे, नीट समजून घ्याल. बघा, ही मेन रिॲक्शन आहे. 1 मिनिट. ही जी आहे ही आपली मेन रिॲक्शन आहे, जिला आपण बोलतोय कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आणि ह्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनचं मेकॅनिझम बघितलं, या 2 स्टेपमध्ये होतं. त्यातली एक स्टेप आहे स्लो, दुसरी आहे फास्ट. तर जी स्लोवेस्ट स्टेप असते ना, त्या स्लोवेस्ट स्टेपला आपल्याला काय कन्सिडर करायचं असतं, रेट डिटरमायनिंग स्टेप कन्सिडर करायचं असतं. ठीक आहे. आणि या रेट डिटरमायनिंग स्टेपचा यूज करून तुम्ही रिॲक्शनचं ऑर्डर फाइंड आउट करू शकतात. आता ऑर्डर काय असं आपल्याला पुढे बघायचं आहे. या रिॲक्शनचा रेट मला मिळाला आहे. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज गिवन बाय द फॉर्म्युला K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO⁻²2 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. आता या इक्वेशनबद्दल आपण थोड्या डिस्कस करू, आता डिस्कशन नाही करायचं. ठीक आहे. आता आपण ऑर्डर डिस्कस करून घेऊ. व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन. बघा, एखाद्या केमिकल रिॲक्शनची ऑर्डर शोधतात कशी. आधी ऑर्डरचं मिनिंग समजून घेऊ. ओके, ऑर्डर इज नथिंग बट इज द सम ऑफ द power of concentration of reactant in the rate law expression is called as order of the chemical reaction. आता हे जे स्टेटमेंट आहे ना, हे स्टेटमेंट असं वाचून नाही करत. त्याच्यासाठी आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊ. समजा मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं आहे. आता या एक्झाम्पलमध्ये सपोज A इट इज गोइंग टू रिॲक्ट विथ B, देर इज अ फॉर्मेशन ऑफ सर्टन प्रॉडक्ट. आता Aचे नंबर ऑफ मोल्स तुम्ही किती यूज केलेत, X. Bचे नंबर ऑफ मोल्स तुम्ही यूज केलेत, Y. आणि जर मी या वरच्या रिॲक्शनवरती जर रेट लॉ अप्लाय केला, तर मला या रिॲक्शनचा रेट लॉ असा मिळाला की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, with each concentration term raised to some power, and that power is equal to coefficient in the chemical reaction. Fine. आता इथे काय असणं गरजेचं होतं माहिती का, की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट आहे की इथल्या एक्सची व्हॅल्यू आणि इथल्या एची व्हॅल्यू ही कधी कधी एक्स आणि ए दोघांच्या व्हॅल्यू इक्वल येऊन लागतात, बट त्या अनइक्वलसुद्धा राहू शकतात. याचा अर्थ असं अजिबात तुम्ही कन्सिडर नाही करायचं आहे की हा जो एक्स असतो ना, तोच इथे पॉवरला लिहायचा असतो, किंवा हा जो वाय आहे तोच इथे पॉवरला टाकला पाहिजे. हे असं प्रत्येक वेळेस होणारच आहे असं अजिबात नाही आहे. लक्षात घ्या, आपण स्वतःच रेट लॉ तयार नाही करू शकत आहे, बिकॉज रेट लॉ इज अन एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन. रेट लॉ हे कसं असतं, रेट लॉ इज अन एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन. ते आपण स्वतः प्रॅक्टिकली फाइंड आउट करू शकतो. थेरोटिकली आपण ते इक्वेशन फाइंड आउट करू शकत नाही आहे. सो मग या केसमध्ये 1 मिनिट. फाईन. आपण जर या रेट लॉला तयार करायचं असेल, तर आपल्याला सपोज या वरच्या इक्वेशनचा हा रेट लॉ मिळाला असेल, तर रेट लॉ जर माहिती असेल तर तुम्ही रिॲक्शनची खूप इझिली काय फाइंड आउट करू शकता, ऑर्डर फाइंड आउट करू शकता. तुम्हाला ऑर्डरचे क्वेश्चन भरपूर सारे विचारलेत, PYQचं थोडं विचार करा. ओके, सो रिॲक्शनची ऑर्डर फाइंड आउट करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती असायला पाहिजे, रेट लॉ माहिती असायला पाहिजे. सपोज वरच्या इक्वेशनचा तुम्हाला हा रेट लॉ दिला आहे. या रेट लॉमध्ये फक्त काय करायचं आहे, हे जे वरचे स्क्वेअर ब्रॅकेटची पॉवर आहे, कॉन्सन्ट्रेशन टर्मची जी पॉवर आहे, त्या पॉवरची फक्त तुम्हाला समेशन करायची. फॉर एक्झाम्पल मी ते A+B केलं तर मला काहीतरी आन्सर मिळेल, ज्याला मी N मार्क केलं. त्या Nलाच रिॲक्शनची काय बोललं जातं, ऑर्डर बोललं जातं. ठीक आहे. आता ते मी क्लिअरली मेन्शन केलं आहे, तो जो A+B आहे तो X+Y सोबत इक्वल येऊ पण शकतोय किंवा अनइक्वल पण असेल. याच्यात सगळ्यात सिम्पल मिनिंग कसं आहे की A मे बी इक्वल टू X और A मे नॉट बी इक्वल टू X. तसंच B मे बी इक्वल टू Y, B मे नॉट बी इक्वल टू Y. ते लक्षात घ्या, रिॲक्शनचे कोएफिशियंट बघून तुम्ही रेट लॉ अजिबात सांगू शकत नाही आहे. इट इज अन एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन, कीप इन माइंड. ओके, आता याचे काही एक्झाम्पल बघू आपण. एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं आहे. तर या केसमध्ये बघा, एक पेरॉक्साईडचं आपण एक्झाम्पल घेतलं आहे आणि त्या रिॲक्शनचा मी तुम्हाला दिला आहे रेट लॉ.
रिॲक्शनचा रेट लॉ तुम्हाला इथे दिसतो आहे. आता या रेट लॉकडे जर आपण बघितलं तर या स्क्वेअर ब्रॅकेटची कॉन्सन्ट्रेशन टर्म जी आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 याची पॉवर किती आहे? पॉवर आहे 1. पॉवर 1 आहे याचा तर रिॲक्शनची ऑर्डर काय झाली? दिस इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 1 और वी कॅन से फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तसं दुसरी केमिकल रिॲक्शन झाली. दुसऱ्या केमिकल रिॲक्शनमध्ये आपल्याला दिसतंय की हा जो काही रिॲक्टंट आहे NH4NO2 इट गेट कन्वर्टेड इंटू N2 अँड H2. येस ऑर नो? सो या केसमध्ये जर आपण ओव्हरऑल बघितलं तर रिॲक्शनचा हा रेट लॉ झाला आणि या रेट लॉकडे बघून कळतं की स्क्वेअर ब्रॅकेटची पॉवर 1च आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेटची पॉवर 1 असल्यामुळे पुन्हा या रिॲक्शनची ऑर्डर काय झाली? 1च झाले. ओके. आणि एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, एकच पॉईंट असा आहे जो फिक्स आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन रिॲक्शन आर ऑलवेज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. खूप खूप मायक्रो पॉईंट आहे, हा सगळ्यांना माहिती नसतो हा पॉईंट. जर तुम्हाला एखादी रेडिओ ॲक्टिव्ह रिॲक्शन दिली असेल आणि त्या रिॲक्शन तुम्हाला जर विचारलं की रिॲक्शनची ऑर्डर काय असेल आणि त्यांनी तुम्हाला रेट लॉ पण दिला नाही आहे, म्हणजे काय सांगतो नीट लक्षात घ्या. समजा एखादी रिॲक्शन आहे, एखादी रेडिओ ॲक्टिव्ह रिॲक्शन आहे आणि त्या रिॲक्शनचा तुम्हाला इवन त्यांनी रेट लॉ पण नाही दिला आहे आणि तरी विचारलं की व्हॉट इज द ऑर्डर. तर लक्षात घ्या, रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन कुठल्याही रिॲक्शन झालं असेल तर रिॲक्शनची ऑर्डर नेहमी किती घ्यायची असते? 1 घ्यायची असते. ठीक आहे. सो आता याच्या पलीकडे आपण डिस्कस करू. हे झालं फर्स्ट ऑर्डर. इथे काही एक्झाम्पल घेतले मी, केअरफुली नोटीस करा. या रिॲक्शन ही एक पहिली रिॲक्शन तुम्हाला दिली आहे, रिॲक्शनचा तुम्हाला रेट लॉ पण दिला आहे. रिॲक्शनचा रेट लॉकडे बघून ही जी पॉवर आहे ती रिॲक्शनची काय असते? ऑर्डर असते. इन द सेम वे दुसरं एक्झाम्पल दिलं आहे, त्या रिॲक्शन तुम्हाला रेट लॉ दिला आहे. त्यात 2 रिॲक्टन आहे, NOचे पॉवर 1, O3ची पण पॉवर 1 आहे. सो 1 + 1 करणं गरजेचं आहे. सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 2. इन द सेम वे तसंच पुढच्या रिॲक्शनचं तुम्हाला रेट लॉ बघायचं आहे. रेट लॉकडे बघून कळतं की NOची पॉवर आहे 2, O2ची पॉवर आहे 1. सो अगेन 2 + 1 जर आपण केलं तर ऑर्डर रिॲक्शन मिळते 3. आता इथे तुम्ही बघितलं ना तर या रिॲक्शनचा रेट लॉ जर केअरफुली बघितला तर त्या कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर किती? 3/2 आहे. 3/2 म्हणजे आन्सर किती झालं? 0.5. 3/2 म्हणजे आन्सर किती झालं? 0.5. 0.5 सॉरी 3/2 म्हणजेच आन्सर किती आहे? 1.5. 1/1.5चा आपण विचार केला तर ऑब्व्हियसली आपण रिॲक्शनची ऑर्डर ही फ्रॅक्शनल सुद्धा असू शकते. लक्षात घ्या. तर रिॲक्शनची ऑर्डर ही 0 पण असते, 1, 2, 3 फ्रॅक्शन पण असते. आता रिॲक्शनची ऑर्डर 0 असते म्हणजे एक्झॅक्टली काय ते पण समजणं गरजेचं आहे. आता हा पॉईंट डिस्कस करून कधी मग ते ऑर्डर 0 असेल त्याचा अर्थ काय आपण समजून घेऊ. तसंच ही पुढची रिॲक्शन तुम्हाला दिली, कॉन्सन्ट्रेशन टर्म जर बघितलं तर H2ची पॉवर आहे 1 आणि Br2ची पॉवर आहे हाफ. सो ऑब्व्हियसली 1.5 ही रिॲक्शनची काय झाली? ऑर्डर. याचा अर्थ रिॲक्शनची ऑर्डर फ्रॅक्शनल पण असते. तसे पुन्हा 3/2 चालू आहे, 1.5 आन्सर येणार. रिॲक्शनची ऑर्डरची व्हॅल्यू आली 1.5. सो आता आपण एखादी अशी रिॲक्शन घेऊ ज्या रिॲक्शनची ऑर्डर 0 पण येऊ शकते. फॉर एक्झाम्पल अमोनियाचं कन्व्हर्जन झालं आहे नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये, दोघांना आपण काय केलं? सेपरेट केलं आहे. आणि या रिॲक्शनचं मला रेट लॉ समजला आहे. रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया रेज टू पॉवर 0. म्हणजे यांना काय सांगायचं माहिती का? कॉन्सन्ट्रेशन टर्म रेज टू पॉवर 0 आली याचा अर्थ हा आहे रिॲक्शनचा रेट त्याच्या रिॲक्टंटवरती डिपेंडच नाही आहे. रिॲक्शनचा रेट तुम्ही बघितला ना, समजा मी हे इक्वेशन असं मेन्शन केलं की रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया रेज टू पॉवर 2. तर याच्या कॉन्सन्ट्रेशनवरती रिॲक्शनचा रेट डिपेंड नाही, तर ती कॉन्सन्ट्रेशन टर्मच काढून टाकायची असते. सो फायनली रेट इज इक्वल टू वॉट? K आलं आपल्याला. सो रेट इज इक्वल टू K कधी असतं? जेव्हा कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर किती असते? 0 असते. कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर 0 आहे याचा अर्थ रिॲक्शनचा रेट त्या रिॲक्टरवरती अजिबात डिपेंड नाही आहे. ओके. सो तशी अजून एक रिॲक्शन सांगितली, HIचं कन्वर्जन H2 + I2 मध्ये झाले. दिस इज ऑल्सो वन टाईप ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. झिरो ऑर्डर रिॲक्शनबद्दल कुठले कुठले पॉईंट्स अजून माहिती असणं गरजेचं आहे. एक एक पॉईंट फक्त बघून घेऊ आपण. ऑल कॅटॅलिटिक रिॲक्शन्स आर झिरो ऑर्डर रिॲक्शन. खूप 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 महत्त्वाचा पॉईंट आहे. ज्या केमिकल रिॲक्शन, समजा तुम्हाला एखादी केमिकल रिॲक्शन दिली, आतापर्यंत आपण जेवढ्या केमिकल रिॲक्शन बघितली त्यात कॅटलिस्ट नव्हतं दाखवलं आपण, पण ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट टाकला आहे त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचा असं स्टडी आहे की ऑल कॅटॅलिटिक रिॲक्शन्स आर ऑलवेज झिरो ऑर्डर रिॲक्शन. खूप महत्त्वाचा पॉईंट ते डिस्कस केला आहे. तुम्हाला जर 4 ऑप्शन दिलेत आणि ओळखायचं की कुठली रिॲक्शन झिरो ऑर्डर आहे, सर मग तुम्ही बोलणार की आम्हाला रेट लॉ दिला नव्हता, ओळखायचं कसं काय? सिम्पल वे की ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट टाकलेला असेल तर ती केमिकल रिॲक्शन नेहमी असेल झिरो ऑर्डर रिॲक्शन. अजून दुसरा पॉईंट काय सांगितलं? झिरो ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. हे आपण आधी पण बोललो होतो. ओके. झिरो ऑर्डर रिॲक्शनचे असेल तर रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर अजिबात डिपेंड नसतो. ओके.
आता आफ्टर ऑर्डर ऑफ रिॲक्शन पुढचं महत्त्वाचं पार्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे मोलेक्युलरिटी ऑफ रिॲक्शन मोलेक्युलरिटीवरती सुद्धा एक्झामला क्वेश्चन विचारले गेलेत. आता मोलेक्युलरिटीमध्ये एवढा सोपा टॉपिक असताना सुद्धा हा सीडीला विचारला जातो. एकच मिनिट. नाव लेट्स प्रोसीड फॉर द मोलेक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. आता ओव्हरऑल मी तुम्हाला काय सांगू, समजा एखादी रिॲक्शन आहे, समजा मी 2 टाइम्स ए घेतला आहे प्लस 3 टाइम्स बी घेतला आहे, देर इज अ फॉर्मेशन ऑफ सम प्रोडक्ट. आता मोलेक्युलरिटी म्हणजे काय की एचे किती नंबर ऑफ मोल्स तुम्ही यूज करताय, बीचे किती नंबर ऑफ मोल्स यूज करताय, या दोघांची फक्त तुम्हाला ॲडिशन करायची. सो 5 इज वॉट, 5 इज द मोलेक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन, दॅट्स इट. ठीक आहे, मग याचा मिनिंग तुम्हाला ओव्हरऑल सांगितलं. आता डेफिनेशन बघू काय सांगितलं आहे. सो the number of reacting species that taking part in an elementary reaction which collides simultaneously to bring about the chemical change is called as molecularity of the reaction. आणि एकदम सिंपल लँग्वेजमध्ये समजून सांगायचं ठरलं तर molecularity is nothing but it is a total number of molecules which participate in chemical reaction. That's it. They are called as simply molecularity of the reaction. आता एक एक्झाम्पल घेतले. सपोज या एक्झाम्पलमध्ये तुम्ही केअरफुली बघा. Ammonia reacts with hydrogen, there is a formation of nitrogen reacts with hydrogen, there is a formation of ammonia. या रिॲक्शन वरती आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 raised to power 1 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 raised to power 3. तर मला हे सांगा, याचे N2चे नंबर ऑफ मोल्स किती होते 1 आणि H2चे नंबर ऑफ मोल्स किती आहे 3. यांची आपण ॲडिशन केली, आपल्याला आन्सर काय भेटलं 4. सो ही फक्त तुम्हाला काय करायची होती, ॲडिशन करायची. सो 4 इज नथिंग बट इट्स अ मोलेक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. ओके, अजून एखादं एक्झाम्पल बघितलं तर मला हे सांगा, H2O2चं कन्वर्जन H2O प्लस O2 मध्ये झालं आहे. आता आपल्याला प्रोडक्टमध्ये लिटरली इंटरेस्ट नाही आहे, फक्त इंटरेस्ट घ्या की H2O2 किती वापरला तुम्ही, एकच वापरला. याचं तर रिॲक्शनची मोलेक्युलरिटी किती आहे 1. ज्या रिॲक्शनची मोलेक्युलरिटी 1 असते अशा रिॲक्शनला काय बोलतात, युनिमोलेक्युलर रिॲक्शन. तसं इथे सुद्धा ही रिॲक्शन कुठली झाली, द नंबर ऑफ रिॲक्टंट मोलेक्युल्स आर ओनली 1 इज ओनली 1. सो द रिॲक्शन इज the molecular of reaction is 1, therefore it is called as a unimolecular reaction. तसं आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं तर या केसमध्ये HIचे किती मोलेक्युल्स पार्टिसिपेट करतात 2. सो दिस इज मोलेक्युलरिटी ऑफ रिॲक्शन इज 2 और यू कॅन से इट इज बाय मोलेक्युलर रिॲक्शन. तसंच NO प्लस O3 आहे. NO प्लस O3चा विचार केला तर NO 1 आहे, O3 पण 1 आहे. सो हे झाली रिॲक्शनची मोलेक्युलरिटी 2. रिॲक्शनची मोलेक्युलरिटी 2 असेल तर आपण त्याला बाय मोलेक्युलर रिॲक्शन म्हणू शकतोय. तसंच पुढचे पण एक एक्झाम्पल घेतलं आहे ज्याच्यामध्ये NOचे 2 मोल्स आहेत, O2चा एकच आहे. तर आपण याला बोलतोय मोलेक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन इज 3 और यू कॅन से इट इज ट्राय मोलेक्युलर रिॲक्शन. ठीक आहे, आता एक डिस्टिंग्विश आपण डिस्कस करू ज्यांच्यावरती MCQ किंवा बोर्डला क्वेश्चन येऊ शकतोय. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मोलेक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. काय नाही, सिंपल पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचं आहे. पहिला पॉईंट की ऑर्डर फाइंड आउट करताना आपण काय केलं होतं, समजा मी तुम्हाला असं एक रेट लॉ दिला असेल, रेट इज इक्वल टू, suppose rate is equal to K into concentration of A raised to power 2 concentration of B raised to power 3. रिॲक्शनची ऑर्डर फाइंड आउट करताना, नॉट मोलेक्युलर, रिॲक्शनची ऑर्डर फाइंड आउट करताना तुम्ही काय केलं होतं 2 + 3 केलं होतं आणि या फाईलला तुम्ही काय बोललं होतं ऑर्डर ऑफ रिॲक्शन. सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन व्हॉट इज इट इज अ सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म इन्व्हॉल्व इन द रेट लॉ. यांची फक्त काय करायची, सम करायची. कॉन्सन्ट्रेशन टर्मची जी पॉवर आहे त्या पॉवरची फक्त आपल्याला सम करायची, तेव्हा तुम्हाला रिॲक्शनची काय मिळते, ऑर्डर मिळते. आणि समजा तुम्हाला मोलेक्युलरिटी काढायची होती, त्याचं मी एक्झाम्पल सपोज असं घेतलं होतं 2 टाइम्स A प्लस 3 टाइम्स A प्लस 3 टाइम्स B घेतला, यांच्यापासून तुम्हाला काहीतरी प्रोडक्ट मिळालं आहे. तर या 3 + 3ला तुम्हाला डिस्कस करायचं आहे. सो 3 + 3 तुम्ही करणं, तुम्हाला मिळालं 6. तर 6 ही रिॲक्शनची काय झाली, मोलेक्युलरिटी झाली. येस ना. सो बघा एक्झॅक्टली काय सांगितलं जातं आहे. 1 मिनिट. So the sum of power of concentration term involved in the rate law mass action is called as molecularity. आता मी इथे त्यांना थोडंसे मॉडिफिकेशन करतो, स्टुडंट कन्फ्यूज होऊ शकताय. सर तुम्ही तर पॉवरची सम करताय बट ते लॉ ऑफ मास ॲक्शनचा विचार केला. लक्षात घ्या, लॉ ऑफ मास ॲक्शनमध्ये नेहमी लक्षात घ्या जे कोएफिशियंट असतात तेच पॉवर असतात. म्हणून आपण कोएफिशियंटची ॲडिशन करा किंवा पॉवरची ॲडिशन करा, कारण तो लॉ ऑफ मास ॲक्शन. लॉ ऑफ मास ॲक्शन इज डिफरंट अँड रेट लॉ इज डिफरंट.
लॉ ऑफ मास ॲक्शनमध्ये रिॲक्टंटचा कोइफिशियंटच रिॲक्टंटचा कोइफिशियंटच कॉन्सन्ट्रेशन टर्मचा पॉवर असतो. त्यामुळे तुम्ही पॉवरचे ॲडिशन करा किंवा रिॲक्टंटच्या कोइफिशियंटचे ॲडिशन करा, आन्सर तुम्हाला सेमच मिळतं. मग इथे मी सिम्पल काय सांगतो, मोलेक्युलरिटी शोधताना फक्त एक बेसिक लक्षात घ्या, इट इज अ नंबर ऑफ रिॲक्टंट मोलेक्युल विथ पार्टिसिपेट इन केमिकल रिॲक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज मोलेक्युलरिटी. ओके. सेकंड महत्त्वाचा पॉईंट आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज अन एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यू, वेर ॲज molecularity is theoretically determined value. खूप इझी आहे हा पॉईंट. ऑर्डर ऑफ रिॲक्शन मे बी झिरो, मे बी फ्रॅक्शन और मे बी इंटिग्रल, हे आपण डिस्कस केलं आहे. बट मोलेक्युलरिटी कॅन नेवर बी झिरो. ओके, झिरो कधी येऊ शकत नाही. लक्षात घ्या, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. पुढचा डिस्टिंग्विशचा पॉईंट आहे की ऑर्डर ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन एक्सपेरिमेंटल कंडिशन, वेर ॲज मोलेक्युलरिटी डज नॉट डिपेंड्स ऑन एक्सपेरिमेंटल कंडिशन. ओके. चला, आता याच्यानंतरचे काही पॉईंट्स असे आहेत जे मी वरच्या स्लाईडमध्ये मेन्शन नाही केलेत, बट ते आपल्याला तर इथे डिस्कस करायचे आहेत. ओके. काय डिस्कशनचा पॉईंट बाकी आता, एकच मिनटं, एक पॉईंट आपण डिस्कस करू. 1 मिनिट, मला जर सेटअप करू द्या. आपण आधी समजून की व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय रिॲक्शन इंटरमिजिएट. व्हॉट इज मीन बाय रिॲक्शन इंटरमिजिएट. ओके. याच्यावरती पण सीटीला क्वेश्चन विचारले गेले. सपोज एखादी मी केमिकल रिॲक्शन आहे, NO2 इट इज गोइंग टू रिॲक्ट विथ फ्लोरीन, देर इज अ फॉर्मेशन ऑफ NO2F प्लस F, आणि सपोज ही रिॲक्शन कशी आहे, स्लो आहे, आणि हीच रिॲक्शनची सेकंड स्टेप अशी आहे. फॉर एक्झाम्पल, फ्लोरीन प्लस NO2, देर इज अ फॉर्मेशन ऑफ NO2F, आणि मी तुम्हाला क्वेश्चन येईल की व्हॉट इज विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिॲक्शन इंटरमिजिएट. तर याचा इंटरमिजिएट फाइंड आउट कसं करायचं बघा. सपोज ही पहिली स्टेप आहे, दिस इज सेकंड स्टेप. तुम्ही फक्त हे नोटीस करा की पहिल्या स्टेपमध्ये फॉर्म झालेले प्रॉडक्ट यांच्यापैकी कोणीतरी दुसऱ्या स्टेपसाठी ॲज अ रिॲक्टंट वापरले गेलेत का, हे चेक करा. पहिल्या रिॲक्शनचे प्रॉडक्ट दोन दोन आहेत, NO2F पण आहे आणि F पण आहे. आता फक्त चेक करा या दोघांपैकी दुसऱ्या रिॲक्शनमध्ये कोणी यूज केलेत का. तर मला दिसतंय की मी फ्लोरीन यूज केला आहे. सो द स्पेसिस विच इज द प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट स्टेप and the same species is used as a reactant of second step, that is called as reaction intermediate. ओके. सो या केसमध्ये रिॲक्शन इंटरमिजिएटचा आन्सर काय असणार आहे, फ्लोरीन असणार आहे. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. आता याच्यानंतर काय डिस्कस करू आपण, इंटिग्रेटेड रेट लॉ. लक्षात घ्या, हा जो काही आहे ना इंटिग्रेटेड रेट लॉ, इंटिग्रेटेड रेट लॉवरती क्वेश्चन कसा असतो लक्षात घ्या. तर इंटिग्रेटेड रेट लॉ हा आपल्या सिलेबसनुसार फर्स्ट ऑर्डरसाठी सुद्धा दिला आहे, आणि इंटिग्रेटेड रेट लॉ इज फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. तर यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट असणार आहे, त्याच्यावरती क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त असते, तर तो इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ इंटिग्रेटेड रेट लॉ. इक्वेशन ऑफ इंटिग्रेटेड रेट लॉ काय आहे. सो इंटिग्रेटेड रेट लॉ इज गिवन बाय द फॉर्म्युला K इज इक्वल टू 2.303 upon K log to the base 10 A0 upon 80, A0 upon 80. ओके. सो हे एक महत्त्वाचं इक्वेशन आहे ज्याला आपण काय बोलतोय, दिस इज कॉल्ड ॲज इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके. त्याच्यानंतर हाफ लाईफचं इक्वेशन महत्त्वाचं आहे. हाफ लाईफ ऑफ हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, ते सेकंड इक्वेशन आहे, ते महत्त्वाचं आहे खूप. हाफ लाईफ, ओके, हाफ लाईफ इज गिवन बाय द फॉर्म्युला T half is equal to 0.692 upon K. So this is also very important equation. कसं ना, CET पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं ना, तर यांच्यावरती येण्याची पॉसिबिलिटी सगळ्यात हाय आहे. मी तर सांगतो की 100% CETला याच्यावरती क्वेश्चन येणारच आहे या दोन इक्वेशनपैकी. या दोन इक्वेशनचा वरती एक क्वेश्चन तयार होणार आहे, हे 100% सांगतो आहे. तुम्ही जर ओव्हरऑल बघितलं या चॅप्टरमधलं, यांच्यावरती नेहमी क्वेश्चन विचारला आहे, सो याचा इम्पॉर्टन्स असू द्या. याच्या पलीकडे आपण डिस्कस करू आफ्टर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन देर इज अनदर, दॅट इज झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता ही जी रिॲक्शन आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन, आपण डिस्कस करू.
झिरो ऑर्डरसाठी सुद्धा आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन, असा क्वेश्चन एक्झामसाठी येऊ शकतोय. सो ते इक्वेशन असं आहे, के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन टी. सो या इक्वेशनला आपल्याला बोलायचं आहे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे हाफ लाईफ. हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. हाफ लाईफचं सिम्बॉल सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, टी हाफ. टी हाफ इज गिवन बाय द फॉर्म्युला टी हाफ इज इक्वल टू A0 अपॉन 2 इंटू के. यातल्या टर्म मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की कुठल्या टर्मला काय बोलायचं आहे. तर मागच्या स्लाईडमध्ये आपण घेतलं होतं फर्स्ट ऑर्डरचं. ओके, फर्स्ट ऑर्डरमधल्या प्रत्येक टर्म आपण एक्सप्लेन करूया. 1 मिनिट ओनली. बघा, या केसमधला जो के आहे, अरे आपण काय लिहित आहे इथे, आपण चुकून केलेलं आहे. इथे काय पाहिजे, टी पाहिजे. बरं झालं बघितलं आपण. सो के इज इक्वल टू 2.303 अपॉन 2 टी लॉग टू द बेस 10 A0 अपॉन AT. यातला के म्हणजे आहे रेट कॉन्स्टंट, टी इज टाईम, A0चा अर्थ आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आणि ATचं मिनिंग आहे फायनल कॉन्सन्ट्रेशन, फायनल कॉन्सन्ट्रेशन. हा जो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे जेव्हा टाईम किती असतो, टाईम 0 असतो. आणि हे जे आपण AT मेन्शन केलं आहे, दिस इज फायनल कॉन्सन्ट्रेशन वेन टाईम इज टी. काहीतरी वेळ झालेला असतो, त्या वेळेनंतर आपण कॉन्सन्ट्रेशन चेक केलं, ज्याला आपण मार्क केलं ॲज अ AT. ठीक आहे, त्यातला टी हाफचं मिनिंग सगळ्यांना सांगितलं, दिस इज कॉल्ड ॲज हाफ लाईफ. तसे इथे पुन्हा काही सिम्बॉल्स रिपीट झालेत. अगेन के इज रेट कॉन्स्टंट, टी इज टाईम, A0 इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, AT इज फायनल कॉन्सन्ट्रेशन वेन टाईम इज टी. सेम इथे के आहे, केला आपण बोलतो रेट कॉन्स्टंट. तर याच्यानंतर आपण महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करू, ज्याला आपण नाव देतो, ज्याच्यावरती क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात. शुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. व्हॉट इज मीन बाय शुडो सांगतो, एक्सप्लेन करतो. 1 मिनिट. ओके, आता ओव्हरऑल शुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कोणाला बोललं पाहिजे आपण, ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये कुठला तरी एखादा रिॲक्टंट हा खूप लार्ज एक्सेस क्वांटिटीमध्ये यूज केलेला असतो. तर तो असा लार्ज एक्सेस क्वांटिटीमध्ये जो रिॲक्टंट आपण यूज करतो, तर त्या केमिकल रिॲक्शनला आपण कन्सिडर करू शकतो की त्या केमिकल रिॲक्शनला आपण बोलणार शुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, मी समजा एक एक्झाम्पल घेतो, हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ॲसिटेट. सपोज मी एक केमिकल रिॲक्शन घेतली, हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ॲसिटेट. समजा CH3COO CH3, दिस इज मिथिल ॲसिड. याला आपण हायड्रोलाइज करतोय. फक्त हायड्रोलिसिस करताना हा जो H2 वापरला, हा आपण लार्ज एक्सेस क्वांटिटीमध्ये वापरला, जेणेकरून या रिॲक्शनचं प्रोडक्ट तुम्हाला भेटले. देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिडिक ॲसिड प्लस देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल, दॅट इज मिथिल अल्कोहोल. ओके, आता या केमिकल रिॲक्शनमध्ये हा जो रिॲक्टंट वापरला आहे, या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किंवा हा रिॲक्टंट तुम्ही खूप लार्ज एक्सेस क्वांटिटीमध्ये वापरला आहे, आणि मग अशा टाईपच्या केमिकल रिॲक्शनला आपण काय बोलतो, शुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. याचं एक्सप्लेनेशन ॲक्च्युली वेगळं आहे, पण ते एक्सप्लेनेशन आत्ता महत्त्वाचं नाही आहे CD पॉईंट ऑफ व्ह्यू, की द रिॲक्शन विच इज ॲक्च्युली हायर ऑर्डर बट दॅट रिॲक्शन इज कन्सिडर ॲज अ फर्स्ट ऑर्डर. ज्या रिॲक्शनची ऑर्डर ही ॲक्च्युली आपल्याला असं वाटतं की खूप हायर ऑर्डर असेल, सेकंड ऑर्डर असेल, थर्ड ऑर्डर असेल, फोर्थ ऑर्डर असेल, पण ती रिॲक्शन ॲक्च्युली फर्स्ट ऑर्डर असते, अशा टाईपच्या केमिकल रिॲक्शनला आपण काय बोलतो, शुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तर MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. अजून एक एक्झाम्पल आहे ज्याला आपण बोलतो शुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, दॅट इज हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज मोलेक्युल. सुक्रोजचा फॉर्म्युला काय आहे, C12H22O11. आणि याचं आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोलिसिस करायचं. हायड्रोलिसिस केल्यानंतर या रिएक्शनचं प्रोडक्ट तुम्हाला भेटते, दर इज अ फॉर्मेशन ऑफ C6H12O6 प्लस अगेन C6H12O6. याच्यामधला जो पहिला मॉलिक्यूल आहे दॅट इज ग्लुकोज अँड सेकंड वन इज फ्रुक्टोज.
आता तसं पाहायला गेलं तर आपल्याला प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट नाही आहे. महत्त्वाचा जो मॉलिक्यूल आहे तो आहे सुक्रोज, आणि या सुक्रोजमध्ये तुम्ही काय केलं आहे, लार्ज एक्सेस वॉटर ॲड केलं आहे. मग या रिॲक्शनची जी ऑर्डर आपण बघितली ना, त्या रिॲक्शनची ऑर्डर तुम्हाला 1च मिळते. आता तसं रिॲक्टंट 2 आहेत, बट H2 खूप लार्ज एक्सेस क्वांटिटीमध्ये ॲड केल्यामुळे या रिॲक्शनला ऑर्डर कुठली मिळते, शुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता हे मला असं वाटत नाही की याचं खूप एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे, की किंवा एक काम करतो मी, एक एक्झाम्पल एक्सप्लेन करून देतो, कारण ते बोर्डसाठी पण कामात येऊ शकते. फॉर एक्झाम्पल मी घेतोय मिथिल ॲसिडेट किंवा सुक्रोज पण घेऊ शकतो आपण. लेट्स टेक मिथिल ॲसिडेट. समजा आपण मिथिल ॲसिडचं हायड्रोलिसिस आत्ता वरती सांगितलं, CH3COO CH3. याचं जेव्हा तुम्ही हायड्रोलिसिस करताय बाय युझिंग H2O, जो तुम्ही लार्ज एक्सेस क्वांटिटीमध्ये यूज करताय, ओके, रिॲक्शनचं प्रॉडक्ट तुम्हाला भेटतं, देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड प्लस मिथिल अल्कोहोल. आता तसं प्रॉडक्टचा आपल्याला काही इंटरेस्ट नाही आहे. या रिॲक्शनचा जर रेट लॉ बघितला आपण, रेट लॉ इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO CH3 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. आता सध्या एक्झिस्टिंगचा आपण विचार केला तर या रिॲक्शनचं जर मला कोणी विचारले की व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन, तर ऑब्व्हियसली आपण सगळेजण आन्सर काय देणार आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 2. कारण पहिल्या कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर 1 आहे, दुसऱ्या पण कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर 1च आहे. सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 2. बट आता होतं काय, की हा जो H2 आहे ना, हा लार्ज एक्सेस क्वांटिटीमध्ये तुम्ही यूज केला आहे, आणि जर तो लार्ज एक्सेस क्वांटिटीमध्ये वापरला असेल तर आपण असं मेन्शन करू शकतोय की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इज रिमेन कॉन्स्टंट. ज्या कॉन्स्टंटला आपण सपोज मार्क केलं आहे के डॅश. आता रेटचं नवीन इक्वेशन काय होतं आहे, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO CH3 इंटू के डॅश. आता तसं पाहायला गेलं तर के पण कॉन्स्टंट आहे, के डॅश पण कॉन्स्टंट आहे. दोघं कॉन्स्टंटचं प्रॉडक्ट आपण काहीतरी नवीन कॉन्स्टंट घेऊ. सो रेट इज इक्वल टू के डबल डॅश इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO CH3. आता हे जे इक्वेशन आलं आहे, या इक्वेशनला आपण बोलतो रेट लॉ. आता मला सांगा, या रेट लॉकडे बघून तुम्ही रिॲक्शनची ऑर्डर किती सांगणार आहात, द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज व्हॉट, 1. सो आपण तेच बोलतोय की देर आर सम रिॲक्शन विच आर ॲक्च्युली हायर ऑर्डर but they are found to be first order. Such type of reactions are called as pseudo first order reaction. Okay. आता चॅप्टरमध्ये तसं बाकीचं असं कुठला विशेष इम्पॉर्टंट टॉपिक असं नाही शिल्लक आहे ज्याच्यावरती CETला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, सो असं विशेष काही मला असं वाटत नाही की जे एक्झामसाठी येऊ शकते. एक इक्वेशन आपण डिस्कस करू, ज्या इक्वेशनला बोललं जातं अरेनियस इक्वेशन. ओके, आला तर एखादा क्वेश्चन त्याच्यावरती येऊ शकतो आहे. द नेम ऑफ इक्वेशन इज Arrhenius equation. विच ऑफ द फॉलोइंग इज Arrhenius इक्वेशन. असं जर सीडला क्वेश्चन आला तर इक्वेशन तुम्हाला स्टार्टिंगला असं लिहायचं आहे, के इज इक्वल टू ए ई रेस टू मायनस EA अपॉन RT. सो दिस इज द इक्वेशन विच इज नोन ॲज Arrhenius इक्वेशन. आणि या Arrhenius इक्वेशनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर कोणी विचारलं तुम्हाला, तुम्ही त्याला ग्राफिकली रिप्रेझेंट करू शकतात, आणि ते रिप्रेझेंट करताना तुम्ही या वेळेने दाखवू शकतात. दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज log to the base 10 K2 upon K1 is equal to EA upon 2.303 R T2 minus T1 upon T1 T2. दॅट्स असं पण तुम्ही यूज करू शकता. पण हे तुम्हाला बोर्डसाठी कामात येईल. हे तुम्हाला बोर्डचा न्यूमेरिकल सॉल्व करताना कामात येईल, जो 2 किंवा 3 मार्काचा न्यूमेरिकल असतो. ठीक आहे, बट हे जे इक्वेशन आहे CT पॉईंट ऑफ व्ह्यू इनफ आहे. आणि याच्यावरती विचारलं तर क्वेश्चन कसं येऊ शकतो बघा. आधी मी तुम्हाला प्रत्येक टर्मचं मिनिंग सांगतो. त्यातला जो काही के टर्म आहे, दॅट के टर्म इज कॉल्ड ॲज रेट कॉन्स्टंट. यातला ए टर्म आहे ज्याला आपण बोलतो अरेनियस कॉन्स्टंट. अरेनियस कॉन्स्टंट. त्यात अरेनियस कॉन्स्टंटला आपण प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर असं पण बोलू शकतोय. प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर पण आहे. त्यातला ई टर्म तर एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. ई टर्मला बोलतात एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. आर इज गॅस कॉन्स्टंट अँड टी इज टेम्परेचर. ओके, सो दिस इक्वेशन कॅन बी यूज फॉर द सॉल्विंग ऑफ न्यूमेरिकल. तुम्ही जनरली या इक्वेशनचा यूज करून बोर्डचे क्वेश्चन सॉल्व कराल. आणि हे इक्वेशन तर फक्त मी तुम्हाला फॅक्ट बेस्ड टाईपचा क्वेश्चन असतो ना, त्यासाठी दिलं आहे. ठीक आहे,
तसं या पुढच्या टॉपिकवरती शक्यतो चान्सेस कमी आहेत क्वेश्चन विचारण्याचे. ओके, अजून एक 2 पॉईंट मी डिस्कस करून घेतो. समजा एखादी केमिकल रिॲक्शन आहे आणि त्या केमिकल रिॲक्शनचा आणि टेम्परेचरचं काय कनेक्शन आहे, त्या केमिकल रिॲक्शनचं आणि टेम्परेचरचं काय कनेक्शन आहे. जनरली होतं काय, जर तुम्ही रिॲक्शनचं टेम्परेचर इन्क्रीज केलं असेल तर रिॲक्शनचा रेट काय होतो, तो पण जनरली इन्क्रीज होतो. सेकंड थिंग, जर तुम्ही एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट टाकला असेल, जर तुम्ही एखाद्या रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट टाकला असेल तर आपण सगळ्यांना माहिती आहे की कॅटलिस्ट आर दोज सबस्टन्स विच स्पीड अप द केमिकल रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शनचा रेटसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो रिॲक्शनचा रेट वाढण्यासाठी रिस्पॉन्सिबल कॅटलिस्टसुद्धा असतो आणि रिॲक्शनचं टेम्परेचरसुद्धा इन्क्रीज झालं असेल तर रिॲक्शनचा स्पीड वाढतो. जनरली हे असं आपण नोटीस करतो. आता पाठीमागचं जे इक्वेशन आपण अरेनियस इक्वेशन बघितलं होतं, तर त्याच्यावरती पण रिलेशन्स बेस्ड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणजे जसं की मी तुम्हाला केचं इक्वेशन दिलं होतं, के इज इक्वल टू ए ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी, हे इक्वेशन आहे. मग त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की अकॉर्डिंग टू अरेनियस इक्वेशन जर आपण टेम्परेचर वाढवलं असेल तर व्हॉट विल बी इफेक्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शन. सो ऑब्व्हियसली रेट ऑफ रिॲक्शन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे ते या इक्वेशनची विशेष अशी गरज पडणार नाही आहे. ओके, सो ओव्हरऑल मी तुम्हाला काय सांगतो ॲट द एंड ऑफ दिस सेशन, तर ओव्हरऑल तुम्हाला क्वेश्चन कुठल्या टॉपिकवरती सगळ्यात जास्त आलेले आहेत जसं मी ॲनालिसिस केलं आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला एखादी रिॲक्शन दिली असेल तर त्या रिॲक्शनचं तुम्हाला रेट इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. रेट इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. ते जमलं तर तुमचे भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ओके, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं आहे की एखादी रिॲक्शन आहे, एक रिॲक्शन अशी सपोज 2 टाइम्स N2O5 इट गिव्स 4 टाइम्स NO2 प्लस O2 आणि या रिॲक्शनमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला रेट ऑफ डिसॅपिरन्स ऑफ N2O2 तुम्हाला दिला आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द रेट ऑफ ॲपिरन्स ऑफ NO2 अँड व्हॉट इज द रेट ऑफ ॲपिरन्स ऑफ O2. तुम्हाला N2O2चा रेट ऑफ डिसॅपिरन्स सपोज दिला आहे, तर या दोघांचे ॲपेर होण्याचे रेट काय असेल, अशा टाईपचे क्वेश्चन. याच टाईपचे क्वेश्चन भरपूर सारे आहेत. हा झाला एक महत्त्वाचा टाईप. त्याच्यानंतर रिॲक्शनची ऑर्डर तुम्हाला विचारली जाऊ शकते. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन, व्हॉट इज द मोलेक्युलरिटी ऑफ रिॲक्शन, याच्यावर ज्याचं आपण डिस्कशन केलं आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन विचारण्यासारखं जर आपण पॉईंट बघितला तर ऑर्डर आणि मोलेक्युलरिटीमधल्या डिस्टिंग्विशमधले जे काही सब पॉईंट होते त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट मी डिस्कस केला होता, दॅट इज इंटरमिजिएट रिॲक्शन. इंटरमिजिएट आपण रिॲक्शन इंटरमिजिएट पण डिस्कस केला होता. रिॲक्शन इंटरमिजिएट म्हणजे काय सांगितलं होतं, जो एखाद्या केमिकल रिॲक्शनच्या पहिल्या स्टेपचा प्रोडक्ट असतो आणि त्याच प्रोडक्टमधला कोणीतरी एक जण ॲज अ सेकंड स्टेपचा रिॲक्टंट असतो, त्याला आपण बोलायचं असतं इंटरमिजिएट. त्याच्यानंतर फर्स्ट ऑर्डरचं इक्वेशन, हाफ लाईफचं इक्वेशन, ह्यांच्यावरती तुम्ही 100% चान्सेस सांगितले क्वेश्चन येणारच आहे. त्याच्यानंतर 0 ऑर्डरचं इक्वेशन आणि 0 ऑर्डरचं हाफ लाईफचं इक्वेशन, यांच्यावरती पण चान्सेस आहेत थोडेफार क्वेश्चन येण्याचे, पण सगळ्यात हाय पॉसिबिलिटी तर फर्स्ट ऑर्डरचीच आहे. ओके, त्याच्यानंतर बाकीचे असे कुठले टॉपिक नाही आहे ज्याच्यावरती या चॅप्टरवरती क्वेश्चन आलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात. ओव्हरऑल तुम्हाला एवढंच प्रिपरेशन करायचं आहे आणि एवढे टॉपिक प्रिपेअर करताना फक्त तुम्हाला मी काय सांगतो लक्षात घ्या, तुम्हाला याच्यामधले न्यूमेरिकल्स खूप जास्त करायचे आहेत. मी तुम्हाला समजून सांगतो. ओव्हरऑल पूर्ण चॅप्टरची आपण समरी जर बघितली, मागच्या सगळ्या सीडच्या क्वेश्चनचा मी विचार केला तर या चॅप्टरमध्ये न्यूमेरिकल्सच येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी जास्त असतात. थेरोटिकली मी सगळं डिस्कस करून टाकले, थेरीमधून सुद्धा क्वेश्चन विचारले गेले आहेत. थेरीमध्ये पण क्वेश्चनचा काउंट थोडा कमी असतो, पण सगळ्यात जास्त काउंट कसला आहे, न्यूमेरिकलचं आहे. ओके, सो या चॅप्टरचं वेटेज 3 to 4 मार्क्स असेल. समजा 4 क्वेश्चन येणार असेल तर हाय पॉसिबिलिटी आहे की त्यातले 2 न्यूमेरिकल्स किंवा 3 न्यूमेरिकल असेल तर 2 किंवा 1 क्वेश्चन फक्त असणार आहे थेरोटिकल बेस. पण हाय पॉसिबिलिटी आहे जो MCQ तयार केला जाईल हा कम्प्लिटली न्यूमेरिकल बेसिस असणार आहे. ठीक आहे, सो न्यूमेरिकलसाठी फॉर्म्युला बेस्ड आहे. 3-4च फॉर्म्युले आहेत ज्यांच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, चला इथे आपण थांबूया.